हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड चॅप्टर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये खूप सारे फायलम आहेत आणि प्रत्येक फायलमचे वेगवेगळे असे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे की एक्झाम मध्ये हमखास विचारले जातात. पण एवढे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स कसे लक्षात ठेवायचे हा प्रश्न तुमच्या समोर असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो आता आपण बघणार आहोत की एकदम इझी वेने, इझी मेथडने, शॉर्ट ट्रिक्स वगैरे यूज करून आपण हे जे सगळे पॉइंट्स आहेत ते कसे लक्षात ठेवू शकतो. सगळ्यात पहिला फायलम आहे तो म्हणजे पोरीफेरा. आता पोरीफेरामध्ये नावातच बघा कसं आहे, पोरी स्टँड्स फॉर पोरस. ठीक आहे. आता हे पोरस असणार आहे म्हणजे स्पंज सारखं असणार आहे. स्पंज आठवलं की आपल्याला काय आठवतं? पाणी आठवलं पाहिजे, वॉटर आठवलं पाहिजे. ठीक आहे. सो बेसिकली तुम्ही आता कसं लक्षात ठेवू शकता बघा. सो पोरीफेरा याच्यामध्ये जे काही अॅनिमल्स आहेत तर ते स्पंज काय सिंपल आहे ना, फक्त असं त्याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे का? नाही. एक नेट लाईक असं काहीतरी स्ट्रक्चर आहे आणि एकदम सिंपल मऊ मऊ असं ते असतं. ठीक आहे. सो एकतर सिम्पलेस्ट बॉडी आहे या लोकांची. ठीक आहे. त्यांना आपण स्पॉन्जेस म्हणतो कारण पोर्स कोणाला असतात? स्पॉन्जला असतात. सो ते आहेत स्पॉन्जेस. हा झाला आपला पहिला पॉइंट. ठीक आहे. हा सगळ्यांच्या लक्षात राहील, याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे नाही. स्पंज म्हटलं की काय आठवलं पाहिजे? पाणी. सो याचा अर्थ हे अॅनिमल्स कसे आहेत? एक्वॅटिक आहेत. मोस्ट ऑफ देम आर मेरिन्स, वॉटर ड्वेलर्स. हे नाही लिहिलं तरी पण चालेल. ते मेरिन आहेत एवढं लिहिणं इथे इम्पॉर्टंट आहे. सॉरी, ते एक्वॅटिक आहेत एवढं लिहिणं या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यांना स्पॉन्जेस म्हणतो हे इथे लिहिणं रिक्वायर्ड आहे. आता मला एक सांगा, स्पंज आपण एका ठिकाणी ठेवला की तो दुसऱ्या ठिकाणी आपोआप जातो का? नाही. जिथे ठेवलाय तिथे राहतो. म्हणजे याचा अर्थ हे अॅनिमल्स जे आहेत तर ते मोस्टली लोकोमोशन नाही दाखवत आणि त्याच्यामुळे त्यांना आपण सेडेंटरी अॅनिमल्स असं म्हणतो. जसे की स्पंज एकाच जागी बसतो, आपण हलवल्याशिवाय तो हलत नाही, त्याप्रमाणे हे अॅनिमल्स पण एकाच जागी सेडेंटरी आहेत किंवा एकाच जागी असतात विदाउट शोईंग एनी लोकोमोशन. डन. सो हे 3 पॉइंट्स तर तुम्ही आरामात लक्षात ठेवू शकता विदाउट एनी इश्यू. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, याच्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर काय आहे तर ते म्हणजे कॉलर सेल्सचं. ठीक आहे. सो कॉलर सेल्स हे या पोरीफेराच्या अॅनिमल्सचं एक इम्पॉर्टंट फीचर आहे किंवा आपण असं म्हणूया की युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता असं अज्युम करा की तुम्ही ते कार्टूनचं नाव आठवत नाहीये मला ऍक्च्युली, पण ते स्पंजचे कार्टून असतं बघा. येल्लो कलरचा काहीतरी तो स्पंज असतो. स्पंज बॉब आय गेस असं काहीतरी म्हणतात त्याला. आता नाही आठवत आहे. ज्यांना आठवते त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. सो त्याचं ना इमॅजिन करा की त्याला एक कॉलरचा शर्ट वगैरे घातलेला आहे, टी शर्ट किंवा शर्ट घातलाय कॉलरचा आणि तो मस्त असा आरामात चालत आलेला आहे. सो इट्स लाईक व्हॉट की कॉलर सेल्स तुम्ही त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता कारण हा मुद्दा किंवा हा पॉइंट, हा शब्द तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आलाच पाहिजे. ठीक आहे. सो 4 कॅरेक्टरिस्टिक्स झाले. ठीक आहे. विदाउट एनी इश्यू, अतिशय इझी, सिंपल आहेत. काही लक्षात ठेवायची गरज पडते का? नाही. पोरीफेरस म्हणजे काय? स्पॉन्ज लाईक स्ट्रक्चर आहे. स्पॉन्ज किंवा स्पंज जे काय आहे ते कसे आहेत? सिंपल आहेत. ठीक आहे. त्यांच्या बॉडीवरती खूप सारे पोर्स आहेत आणि स्पंज म्हटले की पाणी आठवतच. सो ते एक्वॅटिक आहे आणि आपण काय लक्षात ठेवलंय की स्पंजला आपण उचलून ठेवतो, ते स्वतःहून मुवमेंट नाही दाखवत. सो ते सेडेंटरी अॅनिमल्स आहे. त्या स्पंजला कॉलर पण आहे, सो त्याच्यामध्ये कॉलर सेल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आता आपण म्हणतोय की यांच्या बॉडीमध्ये खूप सारे पोर्स प्रेझेंट आहेत. मग पोर्सची 2 नावं मात्र तुम्हाला आता लक्षात ठेवावी लागतील. पहिलं नाव आहे ते म्हणजे ऑस्टिया आणि दुसरं नाव आहे ते म्हणजे ऑस्क्युला. ठीक आहे. आता खूप सारे पोर्स आहेत त्याला आपण ऑस्टिया म्हणतोय आणि एक पोर आहे त्याला आपण ऑस्क्युला म्हणतोय. सो ही 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. हवं तर तुम्ही याला एक वेगळा पॉइंट पण बनवू शकता. हा आपला 5वा पॉइंट बनेल. सो अशा पद्धतीने 5 पॉइंट्स झाले. मिनिमम 5 पॉइंट सफिशियंट आहेत. पण अजून एक सिंपल पॉइंट आहे तो म्हणजे असा की बघा, एखादा स्पंज आहे तो कुठल्याही आकारामध्ये असू शकतो. असं नाही की तो नेहमी क्यूबच्या फॉर्मॅटमध्येच असेल, तो कुठल्या पण आकारामध्ये असू शकतो. सो जर तो कुठल्याही आकारामध्ये आहे तर तो सिमेट्रिकल असेल का? बायलॅटरल सिमेट्रिकल असेल का? नाही. म्हणजे ते नेहमी कसे असणार आहेत? एसिमेट्रिकल असणार आहेत. सो अगेन इझी पॉइंट. सो तुम्ही फक्त स्पंज जरी डोळ्यासमोर धरलात, एखादा कसा पण वेडा वाकडा स्पंज जर डोळ्यासमोर ठेवलात तरी पण तुम्हाला हे 5 पॉइंट्स आरामात लिहिता येतील. ठीक आहे. एवढं सफिशियंट आहे. याच्यावरती तुम्हाला आरामात 2 मार्क वगैरे जो काही प्रश्न असेल तर तो मिळू शकतो. त्याचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. अजून एखादा पॉइंट ज्याला कोणाला ऍड करायचा आहे, खरं तर इम्पॉर्टंट आहेत, सो लक्षात ठेवायचा आहे. आता मला एक सांगा की हे अॅनिमल्स जे आहेत एक तर सेडेंटरी आहेत. ठीक आहे. सो तुम्ही असं म्हणू शकता की ते बर्डिंगनी रिप्रोडक्शन करू शकतात. दुसरी गोष्ट सेक्शुअल मेथडने पण रिप्रोडक्शन करू शकतात आणि तिसरी गोष्ट हे लोक रिजनरेशन पण दाखवतात. सो हा 8वा पॉइंट पण लक्षात ठेवायचा आहे. जसं की हायड्रा बर्डिंग दाखवतं, ते पण सेडेंटरी आहे. सिमिलरली हे लोक पण सेडेंटरी आहेत, हे पण बर्डिंग दाखवतात. हे झालं एसेक्शुअल मेथड. सेक्शुअल मेथड सुद्धा आहे रिप्रोडक्शनची आणि त्यासोबतच आहे ते म्हणजे रिजनरेशन. आता स्पंज जर तुम्ही मधून कापलात किंवा तोडलात वगैरे
तर असं अज्युम करा की तिथून परत ते स्पंज उगवणार आहे किंवा तिथून परत नवीन स्पंज बनणार आहे, असं काहीतरी इमॅजिन करू शकता. सो हे जे 6 पॉइंट्स आहेत, ऍक्च्युली 7 पॉइंट्स, हे जे 7 पॉइंट्स आहेत तर तेवढे मोर दॅन इनफ आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे महत्वाचं असलं तरी पण लक्षात ठेवलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे असं नाहीये. सो तुम्ही एवढे 7 पॉइंट्स यापैकी पण कुठलेही 5 पॉइंट्स तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये इझी आहे युस्पॉन्जिया. आता स्पंज स्पंज एवढा आहेच, तर युस्पॉन्जिया एक एक्झाम्पल पुरेसा आहे. सो युस्पॉन्जिया लक्षात ठेवायला इझी आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये आपण फक्त फायलम पोरिफेरा बद्दल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे इतर फायलासाठी पण हवे असतील तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो दॅट आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवूयात. ठीक आहे. आता याच्या डायग्राम बद्दल बोलायचं झालं तर डायग्राम ड्रॉ करा असं एक्झाम मध्ये कधीच नाही येणार. पण असं येऊ शकतं की ही डायग्राम दिली जाईल, आयडेंटिफाय करायचं की हा कोणता अॅनिमल आहे आणि मग डिपेंडिंग ऑन दॅट तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत, त्याचं फायलम लिहायचं आहे, ते कोणत्या किंगडमला बिलॉंग करतं हे लिहायचं आहे. सो ते क्लासिफिकेशन अलॉंग विथ कॅरेक्टरिस्टिक्स असा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कांसाठी वगैरे येऊ शकतो किंवा 3 मार्कांसाठी येऊ शकतो. ठीक आहे. सो त्याच्यामुळे डायग्राम ड्रॉ करायचे कष्ट घ्यायचे नाहीयेत. तुम्हाला फक्त डायग्राम लक्षात ठेवायची आहे की अशी डायग्राम आली तर ते स्पॉन्जेस आहेत किंवा पोरिफेराला बिलॉंग करतात. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी एक्झाम्पल्स किंवा काय म्हणूया आपण कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ते बुक मधलेच घेते. तुम्हाला जर हे डिफिकल्ट वाटत असतील आणि तुम्हाला असं वाटतंय की मी सेपरेटली काहीतरी लिहून नोट्स टाइप बनवावं, तर तेही तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी त्याच्यावरती पण काम करण्याचा प्रयत्न करेन. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हे सेम कंटिन्यू करायचं की नाही हे पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.